नमस्कार सगळ्यांना, मी अमृता. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर चला लागू आपल्या पुढच्या व्हिडिओला, जिथं आपला व्हिडिओ राहील त्याच्या पुढचा व्हिडिओ आहे. केक आणला होता, छानसा केक आणला होता सौरभच्या मित्रांनी केक कटिंग करण्यासाठी, सेलिब्रेट करण्यासाठी. आता आई वडील होणार आहेत दोघं पण, म्हणजे आई आणि बाबा हे दोघं होणार आहेत. त्याच्यामुळे असंच आपलं सेलिब्रेट करण्यासाठी केक आणला होता. छानसा केक कट केला त्यांनी दोघांनी, एकामेकाला भरवलं. सगळेजण होते ना, खूप खुश होते, त्यांच्या घरचे पण खूप छान वाटत होतं त्यांना. त्यानंतर आपला राहिलेला आहे ना, काय राधा किंवा कृष्ण निघाला आहे. तर तुम्हाला सांगते मी, राधा निघाले, कृष्ण. कंटिन्यू व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल काय निघालं होतं. तर छानपैकी कट केलं ह्याने, केक कट केला. त्यानंतर एकमेकांना भरवलं केक. सगळ्यांनी छानसं एन्जॉय केलं. सगळेजण पाहुणे रावळे आले होते त्यांच्या साईडचे पण. सगळे खूप आनंदी उत्साही होते, खूप छान वाटलं त्यांना. त्यानंतर हे जोडी कशी दिसते हे पण कमेंट करून नक्की सांगा, हे दोघेजण कसे दिसत होते आज. त्यानंतर बघा फायनली काय निघालं आहे. तर निघाली आहे राधा. राधा निघाली आहे, पहिल्यांदा झाला आहे. जिलेबी निघली आहे, म्हणजे पहिल्यांदा झाली आहे, पहिल्यांदा होणार आहे मुलगी. मावशी तर खुश झाल्या आहे, ते मी राधा खूप खुश झाले होतो. कारण की मुलगी निघाली तर आमची हाऊस मौस करायची मुलींना खूप होणार आहे. जेवढं मुलाला हाऊस मौस नाही ना करू, तेवढं मुलीला हाऊस मौस करू शकतो आम्ही. चेरीवरून मी सांगते, कारण की चेरी तर आमची एवढी जीवाची प्राण झालेली आहे चेरीला. माझ्या मुलीपेक्षा ना मला चेरी इतकी आवडते ना, तुम्हाला काय सांगू, खूप मला चेरी आवडते. असं ना तिला असं घेऊन सारखं मला बसूशी वाटतं तिला घेऊन. त्यानंतर बाकीचे काही फोटो व्हिडिओ त्यांनी काढून घेतले. मॅडम चाललं होतं आमचे धनुष्यबाण घेऊन फोटो काढायचं, म्हणजे माझ्या छोट्या बहिणीचं, छकुलीचं. तिला काही म्हणते मी मॅडम किंवा छकुली किंवा काळी किंवा माकडी. नंतर आतमध्ये आलं, ताट वाढून घेतलं होतं कारण की भूक लागली होती. मग पनीरची भाजी, पुरी, वरण, भात आणि शिरा होता. खूप छान होतं जेवण, पण सिंपल साधं होतं. पोटभर जेवले, सगळेजण जेवले. त्यानंतर आम्ही घरी आलो डायरेक्ट कार्यक्रमावरनं, कारण की इतकी थंडी वाजत होती, तुम्हाला काय सांगू, खूप थंडी वाजली होती इकडं. आणि मॅडमचं चाललं होतं चेरीच होतं काय करायचं काम. त्यानंतर मी घेतला होता टेप आणि पेन, कारण की राधाचं मला मेजरमेंट घ्यायचं होतं ब्लाऊज आणि ड्रेससाठी. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल तिचं काय शिवायचं हे मला ब्लाऊज. ही माझी आजी आहे, इकडे बघा. ही माझी आजी आहे, आई इकडं. इकडं आमची ही दोन बहिणी आणि आमची मम्मी बघा. मम्मीचं चाललंय, आमची मम्मी चाललंय काम दुसरं, साड्या द्यायचं चाललंय तिथं. आणि आमची मामी